अमर रे संतोष अण्णा अमर रे आरोपींना फाशी झालीच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे दलित पुंडरा अटक झालीच पाहिजे दलित पुंडरा अटक झालीच पाहिजे दलित पुंडरा अटक झालीच पाहिजे सगळ्याला आतमध्ये येऊ द्या त्याच्यानंतर आपल्या महापुरुषांना महिलाच्या वतीने पुष्पहार घालण्यात येईल नंतर संतोष अण्णांना श्रद्धांजली इकडे नगरपालिकेकडे सगळ्यांनी बोर्ड करा तोंड इकडे नगरपालिकेकडे करायचं संतोष अण्णाचा फोटो ठेवलेला आहे आपण पुढं सगळे या साईडची सगळी सगळी इकडे थांबलेली प्रतीक सगळे इकडे या तुम्ही कुठं इकडे या सगळे पुढं अमर रहे संतोष अण्णा अमर रहे अमर रहे संतोष अण्णा अमर रहे संतोष अण्णा अमर रहे संतोष अण्णा अमर रहे आरोपींना फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे अमर रहे संतोष अण्णा अमर रहे छत्रपती शिवाजी महाराज की जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आरोपींना फाशी झालीच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे अमर रहे संतोष अण्णा अमर रहे धनंजय मुंडेला अटक झालीच पाहिजे धनंजय मुंडेला अटक झालीच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी संतोष अण्णा अमर रहे संतोष अण्णा अमर रहे आरोपींना फाशी झालीच पाहिजे आरोपींना फाशी झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा अरे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा गोविंदाकडे माईक मध्ये बोला उद्या सांगतो सर्व बांधवांना विनंती आहे की जागेवर बसून घ्या आपण मेणबत्ती मेणबत्ती लावून श्रद्धांजली आणि बाकीच्याने खाली बसून घ्या मेणबत्ती लावून सर्वांनी खाली बसून घ्या सर्वांना विनंती आहे सर्वांनी खाली बसा हा या जागेवर सर्वांनी खाली बसा मशालवाले आणि पोस्टर ज्यांनी हातात धरले ते उभा राहतील बाकीचे खाली बसून घ्या सर्वांनी महिलांना बसायसाठी जागा ठेवा मशालवाले जागेवर फक्त वर धरून थांबा वर धरत असताना खाली तीन पडणार नाही याची काळजी घ्या महिलांना बसण्यासाठी जागा द्या परत बोलत राहा ज्यांचं दीप प्रज्वलन झालंय त्यांनी खाली बसून घ्या सर्वांना विनंती आहे महिलांना विनंती आहे एवढं सर्व
व्हिडिओ कर. हॅलो हॅलो 2 मिनिटं सगळ्यांनी खाली बसा. उद्याच्या रस्ता रोकोच्या सूचना त्यासाठी शांत राखून 2 मिनिटं सर्वांनी खाली बसा. युट्यूबला ऐका की बोलत राहा ना तुम्ही, बोलत राहा की. छत्रपती शिवाजी महाराज की. सर्वांना विनंती आहे, ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी बसा आणि शांतता पाळा. कुणीही बोलणार नाहीये. सर्वांना विनंती आहे, जेवढ्या फक्त या ठिकाणी मशाली आहेत, ज्यांच्या हातामध्ये मशाली आहेत त्यांनी फक्त उभा राहा. मशाली ज्यांच्या हातात आहेत त्या मध्ये या. आपले बांधव आहेत त्यांच्या मध्ये बरोबर मध्यभागी मशाली ज्यांच्या हातात आहेत त्यांनी उभं राहावं. शांतता पाळा, शांतता पाळा. सर्वांनी शांतता पाळा. छत्रपती शिवाजी महाराज की. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. सर्वांनाच आपण या ठिकाणी कशासाठी जमलेलो आहोत आणि हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम कशासाठी आपण घेत आहोत याची जाणीव आहे. परंतु या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्राला साधू संतांचा, थोर महापुरुषांचा वसा आणि वारसा या महाराष्ट्राला लाभला आहे. अशा महाराष्ट्रामध्ये माणुसकीला लाजवेल, माणसाला ही घटना सहन होणार नाही, माणसाच्या हृदयाला ही घटना सहन होणार नाही, अशा पद्धतीची अतिशय निर्दयी घटना या ठिकाणी झालेली आहे. मित्रांनो, मी तुलना करणार नाही, अक्षय परंतु छत्र धर्मवीर संभाजी महाराजांची ज्या पद्धतीने हालहाल करून मारलं गेलं त्याच पद्धतीनं आजच्या काळामध्ये संतोष देशमुखची हत्या केली गेली आणि हत्या झाल्यानंतर हत्या अतिशय निर्दयी, जी माणुसकीला लाजवेल, जी प्राण्यांना देखील लाजवेल, प्राण्यामध्ये देखील अशा पद्धतीचं वर्तन केलं जात नाही, अशा पद्धतीची हत्या केली गेली आणि त्याच्या समर्थनासाठी या महाराष्ट्रामध्ये मोर्चे काढले गेले. अरे ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस जेवढा त्रास त्या कुटुंबाला झाला नसेल त्याहून जास्त त्रास हे मोर्चे आणि या हत्येसाठी देणाऱ्या भांडवलांचा हरामखोरांनी